मंडळी, आज आपण प्रकृती आणि संस्कृती या विषयावर आपल्यासोबत डॉक्टर आहेत, डॉक्टर राजाराम भोसले यांच्याकडनं काही माहिती घेऊ आणि निसर्गोपचाराने आपण आपलं शरीर कसं शुद्ध करू शकतो, कसं डिटॉक्स करू शकतो आणि जे गोळ्या औषधी ॲलोपॅथी न घेता निसर्गाच्या सानिध्यात राहून नैसर्गिक उपचार घेऊन आपली जीवनशैली कशी बदलू शकतो त्याबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार, जय गुरुदेव. मी डॉक्टर राजाराम भोसले, निसर्गोपचार तज्ज्ञ. तर गेल्या 15-20 वर्षापासून आपण या प्रॅक्टिसमध्ये आहे आणि आतापर्यंत जो अनुभव आलेला आहे की सर्वसामान्य चांगलं राहणं खूप सोपं आहे आणि त्याची प्रचंड शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे. त्या शक्तीचा आपण वापर करणं आणि ती वापर करण्यासाठी निसर्गाचे नियम पाळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे निसर्गाचे नियम आहे ते म्हणजे आपले भारतीय संस्कार आहे आणि हे भारतीय संस्कार आपण जाणून घेऊन आपण ज्यावेळेस निसर्ग नियमानं आपण आपलं जीवन जगू तर ऑटोमॅटिक आपली शक्ती पुढे जागृत होत राहते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची आधीव्याधी होत नाही आणि त्याच्यापासून आपण अंतरावर राहतो. आजकाल प्रत्येकजण नॅचरोथेरपी म्हणजे नैसर्गिक उपचाराकडे जास्त बोलत आहे. ते त्याच्याबद्दल आपण अगदी सोप्या भाषेत कसं सांगू शकतो? निसर्गोपचार म्हणजे काय? ते फक्त डाएट आहे की आणखीन त्याबद्दल आपण विस्तृत चर्चा करू शकतो? निसर्गोपचार म्हणजे खरं आदर्श जीवन जगणं. निसर्गोपचार म्हणजे उपचार न करणे, याच्यासाठी निसर्गोपचार आहे. कुठलेही उपचार न करता, कुठलाही उपचार न करणे म्हणजे निसर्गोपचार. म्हणजे सर्वसाधारण जीवन जगणं म्हणजे निसर्गोपचार. जसं बाहेरचे जे औषधी गोळ्या यांनी जे आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होतात, जसं आपण डोकं दुखलं तर लगेच एक गोळी घेतो आणि ते त्याच्यापुरतंच औषधांनी तेवढंच बरं होते आणि दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला परत गोळी घ्यावं लागते. तर तसं या उपचारामध्ये आहे का काही? नाही, त्याच्यामध्ये मुद्दा काय आहे का डोकं दुखतं म्हणजे नेमकं काय होतं तर आपल्या बॉडीमध्ये असंतुलन होतं आणि त्या असंतुलनाचा परिणाम डोकं दुखतं किंवा कोणाला ॲसिडिटी होते, कोणाला मूळव्याध होतं किंवा कोणाला कुठल्याही प्रकारचं जे काही आधीबाजी टाचं दुखतात काहीच्या म्हणजे असं वेगळंच पाठीला गुडघ्याला हे जे काही विकार आहे हे विकार नाही आहे. हे ॲक्च्युली जर पाहिलं तर जन्मल्यापासून तर 25 वर्षाचं वय होईपर्यंत आपल्या शरीराची वाढ चालू असते आणि तोपर्यंतच आपल्याला सर्व खानपान करायची गरज असते. परंतु 25व्या वर्षी मीटिंग व्हायला पाहिजे. काय मीटिंग व्हायला पाहिजे की बाबा आमची शरीराची पूर्ण वाढ झालेली आहे आणि इथून पुढं आता आम्ही काय करायला पाहिजे, का इथून पुढं आमचं कामाचं स्वरूप काय आहे, घामाचं आहे का कष्टाचं आहे का चिंतेचं आहे, कॉम्प्युटरचं आहे का बैठे काम आहे का सुपरवायझरचं काम आहे, म्हणजे नेमकं आहे काम काय. तर त्याच्यानुसार आपल्याला काय करायला पाहिजे, आहार विहार ठरला जायला पाहिजे. पण तसं ठरत नाही म्हणून काय होतं 25 ते 35 वर्षापर्यंत आपल्या जोशचा कालावधी असल्यामुळं आपल्या ते लक्षात येत नाही आणि 35 नंतर मग या छोटे छोटे तुम्ही म्हणता तसे दुखणे सुरू होतात. आणि याच्या धावपळीच्या जगात निसर्गोपचाराचं महत्त्व काय तुम्ही सांगाल? की निसर्गोपचार म्हणजे फक्त डाएट आहे की तुमची फक्त जेवणावरचे नियम बदला की तुमचे औषध गोळ्या बदला की नेमकं काय आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो? याच्याबद्दल जर म्हणाल तर महर्षी पतंजली यांनी खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. त्यांनी आपल्याला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी असे 8 अंग सांगितलेले आहे. बरोबर. त्याच्यापैकी पहिले जे 5 अंग आहे हे बहिरंग आहे आणि पुढचे जे 3 अंग आहे हे अंतरंग आहे. तर आपल्याला पहिले बहिरंग जसं यम आपल्याला माहीत पाहिजे. यममध्ये काय आहे तर अहिंसा, सत्य, आस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ह्या गोष्टी यमामध्ये येतात. तर याचं पालन जर झालं तर आपण निसर्गाचे नियमच पालन करतो आहे असं ही भारतीय संस्कृती आहे. पतंजली महामुनींनी जे काही 2000 वर्षापूर्वी आपल्याला जे सांगून ठेवली आपली संस्कृती सांगून ठेवली आहे तर त्याच्यानुसार आपलं जीवन जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि निसर्गोपचार आणि आधुनिक जे वैद्यकशास्त्र आहे ते एकत्र कसं काम करू शकते? तर ते एकत्रीकरण होऊ शकते की याचा उपचार वेगळा आणि त्याचा उपचार वेगळा? आजकाल लोकांना इन्स्टंट पाहिजे आहे काही पण जीवन आता आपलं असं शांततेचं आधी खेड्यातलं होतं की बा शेतात जायचं आरामात जायचं, पण आता लोक कॉम्प्युटर
आणि ऑफिसमध्ये जातात, 8 ते 10-12 घंटे काम करतात, पुन्हा घरी आल्यावर त्यांना स्वतःला वेळ द्यायला वेळ नसतो शरीरासाठी. तर ते कसं इन्स्टंट काहीतरी लोकांना पाहिजे असते. तर याच्यामध्ये इन्स्टंट आहे की आपल्याला टाईम पिरियड लागतो? याच्यामध्ये मी असं म्हणेन का सगळ्यात इन्स्टंट याच्यातच आहे. अच्छा, कारण आपण पहिली काय काळजी घेतो, एक आजार होऊच नाही. बरोबर. आपलं निसर्गोपचार म्हणजे काय, पहिला आजार होऊच नाही. आजार होऊ नये. आणि जरी झाला तरी तो निसर्गोपचारद्वारेच तो पूर्णपणे बरा होतो. यासाठी ऋषींनी षटकर्म सांगितलेले आहे, आसनं सांगितले, प्राणायाम सांगितलेलं आहे, ध्यान सांगितलेलं आहे. मग ते आपण कसं पद्धतीनं आपण करतो त्याचा इफेक्ट नाही, हे लगेच कवर होतं. याला काही खूप जास्त वेळ लागत नाही. आणि हे फक्त आपल्याला निसर्गाचे नियम माहीत पाहिजे. जोपर्यंत आपल्याला माहीत होणार नाही तोपर्यंत आपण ते पाळणारच नाही ना. मग त्यासाठी आता आपल्या सरकारनं पण आता आयुष मंत्रालयानं खूप चांगलं आता धोरण ठेवलेलं आहे. निसर्गोपचाराला खूप पुढं प्राधान्य देत आहेत. आणि त्याच्यामुळं खूप उत्क्रांती होते का सर्वजण याच्यातून बाहेर येत आहेत आणि हे सगळं फॉलो करायला लागले. त्याच्यामुळं बरेच जण आता दवाखाना टाळत आहेत. आणि सगळ्यांची भावना काय झालेली आहे, काही जर आपल्याला आजार झाला तर आपण पहिलं उठायचं लगेच दवाखान्यात जायचं, मग डॉक्टर सांगतील ते आपण खायचं आणि मग नंतर करायचं. तर याच्यामध्ये जर आपण निसर्गाचे नियम फॉलो केलं तर ती पाळी येणार नाही. आणि जर समजा तसं जर काही त्रास झालाच तर निसर्गोपचार तज्ज्ञाबरोबर जर तुम्ही संपर्क केला तर लगेच जसं जेवढा वेळ ॲलोपॅथीला किंवा कुठल्याही पॅथीला लागतो तेवढाच वेळ, त्याच्यापेक्षा कमी वेळ निसर्गोपचाराला लागतो. बरोबर. आणि जसं आपण कुठल्या आजारांवर याच्यात ट्रीटमेंट घेतो, जसं कोणते आजार येतात याच्यामध्ये आजार ॲक्च्युली आजार नाहीच आहे काहीच. निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून आजार हे काही नाहीच आहे, परंतु लोक त्याला आजार समजत आहेत. हे म्हणजे बॉडीचं असंतुलन आहे. ज्यावेळेस शरीराचं असंतुलन होईल त्यावेळेस तो त्रास होतो. आणि तो असंतुलन जे झालेलं आहे ते आपण संतुलन केलं तो त्रास निघून जातो. मग आपल्याला त्याला आजार म्हणायचे किंवा त्याच्यासाठी ट्रीटमेंट वेगळी ट्रीटमेंट करायची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्याला जितके पण एवढे आपण इथं दिलेले आजार, आजारांचे नाव म्हणजे बाकीच्या लोकांना आजार समजतात म्हणून. ॲक्च्युली हे आपल्या शरीराचं असंतुलन आहे. वजन वाढलं गुडघे दुखायला लागत. जर तुमचं क्विंटलभर वजन होणार आणि मग म्हणलं मग आमचे गुडघे दुखले पाहिजे, त्याची कॅपॅसिटी जसं 15 टनचे ट्रक आहे त्याच्यामध्ये 25 टन माल वाहून न्यायला लागले तर काय होणार आहे. त्यासाठी आपल्याला हे पहिलं संतुलन करावं लागेल. आणि संतुलन करणं म्हणजेच आपण सुदृढ राहणं, निरोगी राहणं. आपल्याला आता समजा हा मधुमेह, शुगर याच्यासाठी तुम्ही उपचार काय काय करतात ते डिटेलमध्ये थोडं सांगा. जसं आता पाचन संबंधी त्यावरती काय उपचार, आता समजा कोणी म्यूड व्याधीसाठी आलं त्यावर तुम्ही काय उपचार करता, कोणी वातविकारासाठी आलं त्यावर का, आणि स्त्रियांचे आजार आहे समजा आता पाळीचे आहेत आजार, लहान मुलांचे, असं प्रत्येकाचं छोटं थोडंसं उदाहरण देऊन तुम्ही त्यांना सांगू शकता. विशेष म्हणजे आजच्या सगळ्यात जास्त प्रॉब्लेम वजनावरतीच आहे लोकांचा. तर ते कसं कमी तुम्ही इथे या उपचारातून कसं कमी करून देऊ शकता याबद्दल थोडं. आता यामध्ये मेन काय आहे का आपलं शरीर जे आहे हे 80% अल्कलाईन आहे आणि 20% ॲसिडिक आहे. आणि ते असल्यामुळं काय होतं आहे का आपण जो आहार विहार जे करतो तर तो 80% आपण ॲसिडिक घेतो आहे आणि 20% अल्कलाईन घेतो, म्हणजे उलटं करतो आहे. त्याचा परिणाम काय होतं, वजन वाढतं आहे. मग नुसतं वजन वाढून होत नाही, तर वजन वाढल्यानंतर शरीरामध्ये लोड जास्त होतो. मग आता मी तुम्हाला सांगितलं जसं 15 टनची ट्रक आहे त्याच्यात 25 टन माल वाहून न्यायला लागले, तर तशी गत आपल्या स्वादुपिंडाची होते. एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला मी. मग त्या स्वादुपिंडावर लोड येतो. मग एवढं पूर्ण जे काही भार झालेला आहे त्याच्यातलं पूर्ण नियंत्रण करायचं असतं. मग तो लोड येऊन आणि आपल्या ज्या चुकीच्या सवयी लागलेल्या आहे त्या बदलत नाही, त्याचं उलट आणखी वाढत चालतं. इकडं काय चाललं तिकडं काय चाललं, या हॉटेलला त्या हॉटेलला, मग ते वाढत जातं. आणि ज्यावेळेस वाढत जातं त्यावेळेस मग कुठंतरी कधी घाम यायला लागतो, कधी चक्कर यायला लागत, मग लगेच डॉक्टरकडे जातात. मग ते म्हणतात रक्त चेक करा. रक्त चेक केलं ते म्हणजे तुम्हाला शुगर डिटेक्ट झाली. म्हणजे काय झालं का स्वादुपिंड जे काही इन्शुलिन क्रिएट करीत होता ते त्याचं बंद झालं काम. म्हणजे तो निद्रित अवस्थेत गेला किंवा तो थांबला तो काम करायचं. आणि त्याच्यामुळं मग शुगर अनियंत्रणात आली. आणि ज्यावेळेस शुगर नियंत्रणातून बाहेर गेली त्यावेळेस मग एक गोळ्या औषधी सुरू झाल्या. तर मग याच्यासाठी आपण काय करतो तर ज्या चुकीमुळं आपल्या शरीरामध्ये लोड वाढलेला आहे, जसं कार्बोहायड्रेटमुळं आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये
वजन वाढतंय, मग आपण कार्बोहायड्रेट क्लोज करतो आणि जे काही अल्कलाईनची जी आवश्यकता आहे त्या अल्कलाईन सुरू करतो. अल्कलाईन आहारातूनच जे काही आपले ज्यूस असतात, अमृतआहार असतो, याच्यातून आपल्याला सर्व काही मिळतं आणि त्या पद्धतीनं आपण ज्यावेळेस घेतो तर ते आपल्याला याची गरज पडत नाही दुसरं काही घेण्याची आणि ऑटोमॅटिकच वजनाचं पण बॅलेन्सिंग होतं आणि तुमचे आजार पण निघून जातात. आणि तुम्ही यामध्ये काही डाएट असा प्लॅन देता का, की जसं वजन वाढण्यासाठी हा डाएट, आजकाल लोक डाएटवर जास्त भर देतात. हो, खूपच छान. आणि तो चुकीचा डाएट करतात काही की जेवणामध्ये भरपूर गॅप, कोणी तर फक्त सकाळी आणि रात्री जेवण करते, मध्ये काहीच जेवत नाही आणि चुकीच्या पद्धतीने डाएट करतात. त्यावर इथे काय डाएट? आता काय आहे का, मार्केटमध्ये काय झालं आहे का, भरपूर लोक सांगणार आहे हो आणि प्रत्येकजण त्याचं कोणाला काय आवडतं त्याच्यानुसार तो समजून घेतो आणि त्या पद्धतीनं करतो. पण त्याचा इफेक्ट जर तो योग्य होत असेल, योग्य जर त्यांना समजून घेतलं आणि योग्य जर केलं तर त्याचं कारण इथं लॉ आहे, प्रतिक्रिया, निसर्गाचा लॉ आहे. हा काही माझा किंवा कोणाचा कुठल्याही संताचा नाही, तर हा निसर्गाचा लॉ आहे का जशी क्रिया करू आपण तसं आपल्याला काय येणार आहे, प्रतिक्रिया येणार आहे. मग काय होतं का एखाद्याची क्रिया बरोबर होऊन जाते, त्याला गुण येऊन जातो. परंतु ॲक्च्युली काय करायला पाहिजे का, जसं मी सांगितलं 25 वर्षाचं वय झाल्यानंतर आपण तपासून घ्यायला पाहिजे. परंतु तरी नाही, पण जरीच काही आपल्याला असंतुलन झालं, ज्याला तुम्ही व्याधी म्हणतात, तर ते जर झालं आणि त्यावेळेस जर तुम्ही निसर्गोपचार तज्ञाकडे आले आणि त्यांना तुम्ही म्हटले बाबा माझं थोडं नाडी परीक्षण करा का, माझ्या शरीरात आता काय जास्त आहे काय कमी आहे आणि त्याच्यानुसार मी काय आहार विहार केला पाहिजे, त्या पद्धतीने जर तुम्ही जर केलं, बाबा शरीरात जे जास्त झालेलं आहे ते बंद करायचं आणि जे कमी झालं ते इनटेक करायचं, त्या पद्धतीने जरी केलं तरी भरपूर त्याचा इफेक्ट येतो. आणि दुसरी गोष्ट काय का, आपण शरीरशुद्धी म्हणून एक प्रोग्राम घेतो, तर त्या प्रोग्राममध्ये आपण त्याच्या शरीरात जे जास्त आहे ते बंद करतो, जे कमी आहे ते प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यामुळं त्याचं शरीर संतुलन होतं आणि त्याला 10 दिवसामध्ये पूर्णपणे रिलॅक्स होऊन जातो. कुठल्याही गोळ्या औषधाची गरज नाही. आपण दिवसाची ट्रीटमेंट, तिसऱ्या दिवशी आपण गोळी औषधी बंद करतो आणि 10व्या दिवशी जसं समजा शुगर आहे, शुगर ज्यावेळेस हे शरीरशुद्धी प्रोग्राम सुरुवात होते तर त्यावेळेस आपण त्यांना लॅबमध्ये जाऊन शुगर चेक करायला सांगतो. जे काही गोळी वगैरे औषध चालू असेल त्यांचं आलं त्या पद्धतीनं ते चेक करतात आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी गोळी बंद होते. कारण 3 दिवस आपण यासाठी घेतो का आपण जे सांगतोय हे त्यांच्या अंगी लागायला किंवा त्यांच्या शरीराला ॲक्सेप्ट करायला वेळ लागतो आणि मग 3 दिवसानंतर ती गोळी बंद करतो आपण आणि 10 दिवसानंतर जेव्हा हा शरीरशुद्धी प्रोग्राम पूर्ण होतो 10 दिवसानंतर परत लॅबमध्ये जाऊन सांगतो तुम्ही लॅबमध्ये जाऊन चेक करून या. मग ते चेकचा रिपोर्ट आणतात. मग हा रिपोर्ट पहिला रिपोर्ट याच्यामधला आपण एक गोषवारा तयार करतो आणि त्याच्यानुसार मग त्याला पुढची ट्रीटमेंट लिहून देतो आपण का सर्वसाधारण तुम्ही इथून पुढं हा आहार घ्यायचा, हा नाही घ्यायचा, हा व्यायाम करायचा, हे योगासनं करायची, हे प्राणायाम करायचे आणि त्या पद्धतीने ते जीवन जगले तर त्यांना कधी गरज नाही गोळी औषधी खायची, औषधी गोळ्यांची गरज कधी गरज नाही. आता आपण वाताच्या विकारांचं बघू. वाताच्या विकारांमध्ये ट्रीटमेंट कशी देतात, जसं काय थेरपी देता वाताच्या विकारांचं? वात म्हणजे काय, शरीरामध्ये आम्ल वाढतं आणि ज्यावेळेस शरीरामध्ये आम्ल वाढतं, वात विकार वाढून जातो, त्यावेळेस जे वात विकार वाढण्यासाठी पोषक आहे ॲसिडिक पदार्थ खाणं. म्हणजे त्याला आपण म्हणू ॲसिडिक, जसं ज्याच्यामुळं पित्त निर्माण होतात, ज्याच्यामुळं मुळव्याचे पण प्रॉब्लेम तयार होतात आणि त्याच्यातूनच वात निर्माण होतो. आणि मग हे ज्यावेळेस टोकाला जातं, ज्यावेळेस ॲसिडिक खाऊन जसं तळलेलं हे आता जंक फूड, फास्ट फूड याच्यावर खूप सगळ्यांचा जोर आहे आणि मग ह्याच्यामुळं शरीरामध्ये आम्ल वाढतं. आम्ल वाढलं का त्याच्यातूनच वात निर्माण होऊन मग हे आपल्याला वाटतं. आपलं शरीर वात, पित्त, कफ या 3 याच्यावरच डिपेंड आहे. हो, जो वाढलं शरीरामध्ये, जास्त समजा वात वाढला तर वाताचे विकार, कफ वाढला कफाचे विकार आणि पित्त वाढलं पित्ताचे विकार. तर कफ ज्याच्यामुळे वाढतो ते पदार्थ बंद करायचे, पित्त ज्याच्यामुळे वाढतात ते पदार्थ बंद करायचे, वात ज्याच्यामुळे वाढतो ते पदार्थ बंद करायचे. आणि ज्याची आवश्यकता आहे शरीरात, ज्या नाडी परीक्षण करतो त्यावेळेस लक्षात येतं की ह्यांच्या शरीराला कशाची गरज आहे, मग त्याच्यानुसार त्यांना आहार विहार द्यायचा. आणि मूळ व्याधीवरती पण तुम्ही ट्रीटमेंट? हो, कुठल्याही आजारावर, कॅन्सरपासून तर टोटल जितके पण आजार असतील, 25 मी बघितलं 25 वर्षाच्या वयापासून तर पुढे समजा मूळव्याध हा कॉमन झालेला आहे.
तर त्याचे काय कारण असू शकतात मूडव्याधी? त्याचं कारण हेच आहे ना का 25 वर्ष वयापर्यंत तुमच्या शरीराची बिल्डिंगचं काम चालू राहतं, तयार होण्याचं काम चालू राहतं. जसं आपण एखादी कॉन्क्रीटची बिल्डिंग बनवतो तसं जोपर्यंत बिल्डिंगचं काम चालू आहे तोपर्यंत सगळ्या मटेरियलची गरज आहे. विटा पाहिजे, खेडी पाहिजे, सिमेंट पाहिजे, सगळं पाहिजे. परंतु ज्या वेळेला बिल्डिंग कंप्लीट झाली, आता तुम्ही कलर दिला, वास्तुशांतीचा कार्यक्रम चालू आहे, दुसरी तो म्हणतो नाही खडीची गाडी घेऊन येतो मी, तर आपण घेऊ का? नाही. तसंच आपली बॉडी 25 वर्षापर्यंत कंप्लीट होती. तिथून पुढे आपल्याला खरोखर काय गरज आहे ते ठरलं जायला पाहिजे, पण ते ठरत नाही ना. आणि मग तो जो जुना जो फ्लो चालू आहे आपला तो तसा चालू राहतो आणि त्याचा परिणाम मग आपल्या शरीरातले ज्यांची क्षमता कमी म्हणजे जे शरीरानुसार जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार ते काम करतात, परंतु क्षमतेच्या वर शरीर झाल्यानंतर ते काम करत नाही ना. आणि आपली चुकीच्या सवयी चालू असतात, मग त्याच्यामुळं आपल्या पचन संस्था बिघडून जाते. बसून काम, जसं ज्यांचं जास्त कॉम्प्युटरवरती काम आहे त्यांना हा मूडव्याधचं जास्त. आता वर्क फ्रॉम होम आपल्या समजा या कोरोनापासून वर्क फ्रॉम होम चालू झालं, तेव्हापासून लोकांमध्ये मूडव्याधीचा जास्त प्रॉब्लेम होत आहे. बरोबर आहे ना, कारण त्यांची हालचालच नाही ना. हालचाल नाही, चुकीचं खायचं, चुकीचं खानपान, त्याच्यामुळं त्यांची हालचाल नसल्यामुळं आणि चुकीचा आहार घालून मग ते डिस्ट्रॉयच होत नाही. आणि त्याच्यात अजून दुसरं काय झालं का आता जो गहू आहे याच्यामध्ये ग्लुटोनिन नावाचा एक घटक येतो आहे, तो डिस्ट्रॉयच होत नाही लवकर. त्याच्यामुळं गव्हाचं प्रमाण बऱ्याच जणांचं खाण्याचं जास्त आहे आणि त्याच्यामुळं तो आणखीन प्रॉब्लेम येतो आहे. त्याच्यामुळं आपल्या मोदी साहेबांनी सांगितलं का ते सप्तधान्याचं हे करून खा. आपण जे काही आता जे आयुष मंत्रालय काम करत आहे त्याच्यासाठी, तर ते पोषक आहार घेणं खूप आवश्यक आहे का ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहे. ते जर आहार घेतला, तुम्ही सगळे चालले योग्य स्वतःसाठी काही वेळ दिला, दररोज योगासनं प्राणायाम आणि चालले, तर हे इतकं काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण कामं तर बंद करू शकत नाही, परंतु आपण आपली जी दिनचर्या आहे ती चेंज करू शकतो ना. आपला इंटेक जो आहे तो चेंज करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जो आवश्यक व्यायाम आहे आपल्या शरीराची हालचाल होण्यासाठी तो करायलाच पाहिजे. तो जर केला तर आपलं कोणतंही काम असलं तर समस्या येणार नाही. आणि जसं बालकांच्या आजारांमध्ये बालकांना होणारे आजार आहेत, जसं बालदमा, ॲलर्जी, फिट्स येणे, वाढ न होणे, बालकांचा विकास होत नाही, यामध्ये काय कार्य करते आपला उपचार, निसर्गोपचार काय काम करतो? ॲक्च्युली मुलांचं आता काय झालेलं आहे का, जेवायचं असलं तर मुलाजवळ मोबाईल आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, जेवताना नाही आम्हाला मॅगीच पाहिजे, आम्हाला जंक फूडच पाहिजे, पाकिटातलंच पाहिजे, बिस्किटच पाहिजे, बिस्किटनं दूध खाणार. मग हे अशा पदार्थ ज्यावेळेस खाणार त्यावेळेस ऑटोमॅटिक शरीरामध्ये जे फायबर त्याची कमतरता होणार. मग ते जे डिस्ट्रॉय होत नाही, डिस्ट्रॉय नाही झाल्यामुळं लगेच कप वाढतो आणि मग लगेच बरंच मुलं 15 दिवस झाले का महिना झाला का, आता आम्ही बघतोय तर महिना 15 दिवस झाला का लगेच आजारी पडतात. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की बाबा हे तुम्ही बंद करा आणि त्याच्याऐवजी त्याला काढा द्या किंवा नारळाचा ज्यूस द्या, अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्ही त्यांना जे जेवण देतात तर त्याच्यामध्ये जास्त फायबरयुक्त पदार्थ टाकून, जसं भाज्याचे किसून टाकणे, मग त्याची भाकर बनवणे, त्या भाकरी त्यांना देणं आवश्यक आहे. तर ते आपल्याला होणं गरजेचं आहे. हां. आणि त्यामध्ये समजा बालकांची उंची वाढणे, शारीरिक सगळंच वाढणार ना. शरीराला जर आवश्यक पोषण तत्व जर मिळालं तर उंची वाढणारच. हाडाची वाढ होणार, शरीरात अंतर्गत ग्रंथी वाढणार, उंची वाढणार, रक्ताचं स्रोत वाढणार, टोटल वाढ होणार. आणि ज्यावेळेस शांत राहील, आणि शांत कशामुळे होतं, मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे, आसनं आहे, सूर्यनमस्कार आहे, हे सगळं शांती सगळं नेणारे मार्ग आहे. आणि ज्यावेळेस आता विवेकानंद तर चालता असं एक पान फाडून फेकायचे, तर का करायचं, काय होतं ते, तर हे होतं ना त्यांच्यात शांतता. पहिलं शांत ध्यान हे खूप मोठं आहे. आजकाल मुलांना ते गरजेचं आहे. आणि ते मुलं वेळ मिळाला का मोबाईल बघतात, तर त्याच्यापासून आपल्याला मुक्त करून, जंक फूड मुक्त करून आदर्श विद्यार्थी, सुदृढ विद्यार्थी घडवायचं. व्यसन आहे आजकाल मुलांमध्ये की मोबाईल शिवाय जसं काही जेवायचं असं काही काम पण आपल्याकडून काढून घ्यायचंय, त्याला तर आधी मोबाईल द्यावा लागतो की नाही हे गेम मला पाहिजे, हे पाहिजे, तर ते पण आपली सवय सुटून जाऊ शकते, कमी होती. ज्यावेळेस त्याच्यामध्ये येतात ह्या जे काही आपलं निसर्गोपचाराचं जे माध्यम आहे किंवा योगाचं जे माध्यम आहे, तर यामध्ये ज्यावेळेस ते क्लासमध्ये येऊन बसतात, ऐकतात, आणि ज्यावेळेस असं एक 8 दिवस 15 दिवस किंवा आपल्या शाळेमध्ये आपल्या परिपाठामध्ये जे आपण इन्क्लूड केलेलं आहे, आपली जी शाळा आहे त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे.
आपल्या 2 शाळा आहे, तर दोन्हीकडं पण इन्क्लूड आहे. तर त्या मुलामध्ये फरकच आहे. जे मुलं इथं बी करतात आणि घरी पण ध्यान करतात त्यांच्यात आणखीन जास्त फरक आहे. जे आईवडील जे सतर्क आईवडील आहे ते घरी पण म्हणतात तुम्हाला शाळेत काय शिकवलं ते करा इथं, मग त्यांचा जास्त इफेक्ट आहे आणि ते मुलं पुढं चमकतात. ते आणि हे असं प्रत्येक शाळेने लागू केलं तर आणखी आनंदाची, तर मुलांमध्ये विकार कमी आणि चांगल्या सवयी जास्त खूप चांगलं हे प्रत्यक्ष. आणि त्या ह्याच्यामध्ये आहेच आपलं 2000 नवीन जे शैक्षणिक धोरण आलं त्याच्यामध्ये पहिला प्रोग्राम आहे हा, का त्या प्रत्येक शाळेनं हे लागू केलं पाहिजे. केलंच पाहिजे. हा, आणि ते तंत्र शुद्ध पद्धतीनं झालं पाहिजे. नाही तर बरेच जण नुसतं फोटो काढायपुरतं होतं तर त्याचा उपयोग होणार नाही. तर ते इंडिव्हिज्युअल प्रत्येक मुलाकडे लक्ष देऊन तो बरोबर करतो का याच्यापर्यंत लक्ष देऊन ते केलं गेलं आणि पाहिजे. ते कसं शाळेमध्ये जेवढे लक्ष समजा टीचर वगैरे देतात तेवढं आईवडिलांनी घरी करून घ्यायला पाहिजे. हो. तर आपण स्त्रियांच्या आजारांबद्दल बोलू आता. तर स्त्रियांमध्ये बरेच आजार असतात. पाळीच्या तक्रारी असतात, पांढरे पाणी जाणे, स्तनांचे आजार, स्थूलता, थायरॉइड. तर यावर कसे हे उपचार होतात? स्त्रियांचे जे आजार आहे ना हे पूर्णपणे जसं समजा थायरॉइडपासून तर मूळव्याध आणि PCOD, बऱ्याच जणांना गाठी पण बनत आहेत. तर काय करता येत, लोक काही जर झालं तर डायरेक्ट महिला दवाखान्यात जातात आणि ऑपरेशन करतात. आणि बऱ्याच महिला तर इतकं धोक्याचं झालेलं आहे की गर्भपिशवी पण काढून टाकतात. ही खूप धोक्याची गोष्ट झालेली आहे. तर याची गरज नाही आहे. आपण बिफोर जर आपण जर याचं प्रिकॉशन घेतलं तर आपल्याला ही पाळी येणार नाही. आणि जर समजा तुमचं थोडं जर काही पूर्व सूचना येतात म्हणजे थोडे इंडिकेटर लागतात, त्याच वेळेस जर तुम्ही इथं आले तर ह्या पाळीपर्यंत जायची गरज पडणार नाही. ऑपरेशन खूपच अतिटोकात झाल्यानंतर निसर्गोपचार त्याला हे करू शकत नाही. परंतु माझं असं मत आहे का निसर्गोपचारामध्ये तुम्हाला जिथं समजलं तिथं तुम्ही पहिले निसर्गोपचार घ्या, ते बरंच होईल. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची गोळी औषधी किंवा ऑपरेशनपर्यंत तुम्हाला पोहोचायची गरज पडणार नाही, कुठलाही प्रॉब्लेम. स्तनांचे आजार होतात, सगळे गाठीसुद्धा कमी होतात. कुठं स्तनाच्या गाठी असो का गर्भाशयाच्या गाठी असो, पूर्ण गाठी निघून जातात. हे आम्ही प्रयोग केलेले आणि सक्सेस आहे. हा, आमचे बरेच पेशंट आहे तसे का त्या गाठी पण कमी झालेल्या आहे. हां. आणि निद्रानाश पण एक आज खूप मोठा समस्या आहे लोकांपुढे, की लोकांना झोप, कन्सिस्टन्सी झोप आणि क्वालिटीची झोप नाही मिळते. त्यासाठी आपण याच्यातून कसा उपचार घेऊ शकतो? तर त्यासाठी आमची एक साधना आहे, तप, सेवा आणि सुमिरन. आदरणीय डॉक्टर गोपालजी शास्त्री याच्यावर पूर्ण भारतभर फिरून सांगतायत का बाबा तुम्ही तप करा, सेवा करा आणि सुमिरन करा. तर ही जी सुमिरन जी साधना आहे तर ही सुमिरन साधना जर प्रत्येकानं झोपायच्या अगोदर आणि झोपेतून उठल्यानंतर जर केली तर त्याला लगेच झोप लागते. म्हणजे त्याला झोपेसाठी कुठलंही औषधी किंवा कुठलं काही घ्यायची गरज नाही आहे. फक्त काय का ध्यान युक्तियुक्त कसं असलं पाहिजे ते शिकून त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे, लगेच झोप लागते. फक्त त्यासाठी मेडिटेशन हाच एक फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे का आपला प्रत्येकाचा भ्रम हा आहे का आम्हाला अन्नातून शक्ती मिळते, परंतु अन्नातून शक्ती मिळत नाही. आपण ज्यावेळेस झोप घेऊ त्यावेळेस आपली खरी बॅटरी चार्ज होते आणि ती दिवसभर पुरते. आजकाल लोक मोबाईलमध्ये एवढे व्यस्त असतात की रात्री 12 नंतरच झोपतात आणि उठायचंही त्यांचं समजा त्याचाच परिणाम आहे ना मग. खायची वेळ नाही आणि झोपायची वेळ राहते. आणि त्याच्यात ते धाकधूक झोपतात. धाकधूक झोपल्यानंतर मग त्यांना मग परत लवकर उठायचं झोपच लागत नाही. मग तो एक त्यांचा तो मानसिकता तयार झाली नसल्यामुळे इतर आजार डोकं वर काढतात. बरोबर. याच्यात आपली दिनचर्या, डाएट काय घ्यायला पाहिजे, रोजचं जसं कसं जीवनशैली. तर मी तुम्हाला सांगितलं ही जी तप, सेवा, सुमिरन जी साधना आहे ना ही सगळ्यात सुंदर साधना आहे. तर आणि खूप म्हणजे आपलं शरीर जे आहे तर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. तर आपण काय करतो, पृथ्वीतत्वाचं अन्न घेतो, वायुतत्व आपलं हे चालू आहे किंवा प्राणायाम करतो, किंवा आपण जे काही ज्या पाणीदार ज्या भाज्या आहेत त्याचं आपण सेवन करतो, त्याच्यातून पण आपल्याला वायुतत्व मिळतं. त्याच्यातून जलतत्व पण जे आपण जसं पालक आहे, अजून काकडी आहे, अजून जे काही भाज्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या त्या भाज्यातून आपल्याला जलतत्व पण मिळतं. दुसरी गोष्ट अग्नितत्व, जसं सूर्यप्रकाशामध्ये पिकलेली फळं वगैरे आपण खातो तर ते पण आपल्याला त्याच्यातून आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर पृथ्वी झालं, वायू झालं, जल झालं, अग्नी झालं, मग नंतर राहिलं आकाशतत्व.
मग आकाशतत्वाचं काय? आकाशतत्व आपण घ्यायला पाहिजे ना. आकाशतत्व कसं घेणार? तर ही जी सृष्टी आहे, पूर्ण जी सृष्टी आहे, ही सृष्टीचं आपलं शरीर प्रतिकात्मक रूप आहे. आणि हे प्रतिकात्मक रूप असल्यामुळं पिंडी ते ब्रह्मांडी किंवा ब्रह्मांडी ते पिंडी ह्या न्यायानं ह्या पूर्ण सृष्टीचं आपलं हे शरीराचं प्रतिकात्मक रूप आहे. मग ही पूर्ण सृष्टीमध्ये हे जे काही मी तुम्हाला सांगितलं, अन्न, प्राणशक्ती, जलतत्व किंवा अग्नितत्व, हे सगळं 40% आहे. मग आकाश तत्वामध्ये नाही, हे जेवढं काही मोठं जे आकाश आहे त्याच्यामध्ये हे काय आहे? चारितत्व आहे. म्हणजे काय आहे? हे काहीतरी मोकळं असलं पाहिजे ना. म्हणून आकाश तत्व हे 60% आणि 40% काय आहे? 40% वायू आहे. सगळं पृथ्वी, जल, वायू हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि मग हे जर आपण जर विचार केला तर हे 40% असल्यामुळं आपलं जर आपण दिवसभराचे जे तास आहे आपले किती 24 तास आहे, तर याच्यामध्ये आपण काय करतो आहे तर 16 तास 14 ते 16 तास हे काय आकाश तत्व आहे. म्हणजे आपण 60% बाजूला काढा तर 14 ते 16 तास येतात आणि 40% हे बाकीचे तास 10 तास. म्हणजे आपण जे इंटेक जे करायचं आहे ते आपल्याला फक्त किती करायचं आहे? 10 तास. आणि एमटी राहायचं ते आपल्याला किती राहायचं आहे? 14 ते 16 तास. तर हे आपलं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे रात्री जर आपण 8 वाजता शेवटचं इंटेक 8 वाजता जर असेल तर तिथून पुढे आपल्याला 14 तास काही घ्यायचं नाही. म्हणजे सकाळची जी वेळ आहे 8 ते 8 12 आणि तिथून पुढे 10पर्यंत 14 तास. म्हणजे 10 वाजेपर्यंत काही घ्यायचं नाही, कमीत कमी 10. म्हणजे जास्तीत जास्त 11पर्यंत तुम्ही गेले, 11-12पर्यंत आणखीन अतिउत्तम. म्हणजे झोपण्याची वेळ फिक्स पाहिजे, जेवणाची वेळ फिक्स पाहिजे. तसं नाही म्हणता येणार. फिक्स कमी जास्त होऊ शकतं. कारण आता आपण ह्या ज्या औद्योगिक किंवा विकसनशील देशामध्ये आहोत आपण, तर काहीला नाईट शिफ्ट असते, काहीला सेकंड शिफ्ट असते, काहीला फर्स्ट शिफ्ट असते. तर त्याच्यानुसार त्यांचे ज्यावेळेस झोपायची जे वेळ असेल ती मात्र त्यांनी 6 ते 7 तास झोप घेऊनच उठलं पाहिजे आणि तिथून पुढे त्यांची ती दिनचर्या सुरू झाली पाहिजे. तिथून पुढे किती तास कसं वगैरे त्या पद्धतीनुसार त्यांनी केलं पाहिजे. तर असं काही आवश्यकता नाही का बाबा सगळं ड्युटी सोडून लगेच येऊन झोपा, असं काही मी म्हणणार नाही. परंतु जे चालू आहे याच्यामध्येच आपण त्या पद्धतीनं जर आपली दिनचर्या ठरवली तर आपल्याला समस्या येणार नाही. आणि इथे समजा आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायची आहे तर इथे येऊन सुरुवातीला काय करावं लागेल? तर आनंद योग नैसर्गिक उपचार चिकित्सा केंद्रामध्ये जर आपल्याला जर कोणालाही ह्या आजारासाठी कुठल्याही आजारासाठी जर संपर्क करायचा असेल तर पहिला तर फोन नंबरवर संपर्क करायचा आहे. माझा फोन नंबर आहे 94 044 89 135. तर याच्यावर संपर्क करून भेटायला यायचं आणि भेटून समजून घ्यायचं का बाबा मला नेमकं काय झालेलं आहे आणि काय करावं लागेल. आणि त्याच्यानुसार आम्ही सांगतो का बाबा तुम्हाला कसं आवश्यकता काय. जर समजा आवश्यकता नसेल तर तुम्हाला आम्ही घरी पण ट्रीटमेंट देतो, किंवा आवश्यकता असेल तर आम्ही सांगतो का बाबा तुम्ही 4 दिवस राहावं लागेल, 8 दिवस राहावं लागेल, 10 दिवस राहावं लागेल, असं काही नाही इतके दिवस राहावं लागेल. परंतु जशी आवश्यकता आहे, ज्यावेळेस तुमचं नाडी परीक्षण होतं किंवा तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष भेटता तर तुमचं ज्यावेळेस फेस टू फेस आपलं हे होतं तर त्याच्यानुसार आपल्याला तुम्हाला सांगता येतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट पण दिली जाते. परंतु साधारणपणे तुम्ही लगेच एक 8-10 दिवसामध्ये पूर्णपणे नॉर्मलला येऊन जातात. ज्याची कुठलीही समस्या असली तरी. कुठल्याही समस्येसाठी आपण इथे आलो तर 10 दिवसात बऱ्यापैकी 70% आपण जातो. 10 दिवसाची ट्रीटमेंट गेलं तर 70%. बरोबर. हां, आणि 30% राहिलेले याच्यामध्ये. आणि इथे समजा इथे येऊन कोणाला राहायचं आहे, राहून ट्रीटमेंट, तर मग त्या काही सुविधा आहेत का इथे? जसं इथं ज्यांना समजा बाबा आता खूप लांबचे आहेत, येणं जाणं जमत नाही, तर इथं राहण्याची व्यवस्था खूप छान व्यवस्था आहे आपल्याकडं आणि खूप स्वस्त आहे. खूप स्वस्त आणि छान व्यवस्था इथं राहायची आहे. निसर्गरम्य वातावरण आहे, 2 एकरचा कॅम्पस आहे आणि या कॅम्पसमध्ये ज्यावेळेस तुम्ही इथं येऊन राहाल तर तुमची दिनचर्या पण आम्ही सांगू त्या पद्धतीनं राहील. तुम्हाला इथं सगळं खानपान सगळं प्रोव्हाइड केलं जाईल आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर दिनचर्या केली तर तुम्हाला एक साधारणपणे 3 दिवशी बरं वाटतं आणि 10 दिवसामध्ये पूर्णपणे तुम्ही क्लिअर होतात. आणि त्यानंतरही तुम्ही त्यांच्याशी संपर्क म्हणजे संवाद साधता की नाही? आता तुम्हाला जसं 10 दिवसानंतर ॲक्च्युली ते स्वतःचे डॉक्टर स्वतः बनून जातात. 10 दिवसातच ते इतके त्यांना परफेक्टली कळून जातं की स्वतःचे डॉक्टर स्वतः बनून जातात.
तुम्हाला आता एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या आमच्या यांचे तुम्ही अनुभव ऐका तर ते स्वतः डॉक्टर स्वतः बनून जातात, त्याला आवश्यकता पडत नाही. पण तरी पण जर काही झालं मग फोनवर जरी विचारलं का मला ताप आला, माझं डोकं दुखतं आहे किंवा माझी टाच दुखायला लागली, तर ते आम्ही त्यांना फोनवरच सांगतो का तुम्ही हे करा, ते ओके होऊन जाईल. आणि ज्यावेळेस आपले काही वन डे प्रोग्राम असतात किंवा नवरात्र उपवास शिबिर असतं तर याच्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. त्याच्यामध्ये आले तर आणखीन क्लिअरिटी येते आणि पुन्हा पुन्हा सत्संगात राहणं, हा निसर्गोपचार करणं म्हणजे सत्संग आहे. आणि या सत्संगात नेहमी राहणं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या आनंदासाठी आपण ते सगळं समजून घेणं गरजेचं असतं पुन्हा पुन्हा. तर आपण काही अनुभव पण शेअर करू इथे. समजा ज्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना कसे त्याच्यामध्ये बदल जाणवले, किती फरक पडला. तर आता आपल्याकडे तर बरेच लोक येऊन गेले का ज्यांची शुगर पण कंप्लेंट बरी झालेली आहे, बीपीच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. अजून जे एकतर असं झालं होतं का त्याला सांगितलं तर आता लगेच बायपास करायचं, तर असं एक पेशंट आलं होतं. ते वाडीचे वाडाची वाडी म्हणून गाव इथं शरणापूर बंजर, तर तिथलं एक पेशंट आलं होतं. तर त्यांचं वय मला वाटतं त्यावेळेस आले त्यावेळेस 60 वर्ष वय होतं आपल्याकडे आले त्यावेळेस, आणि 60-62 वर्ष वय असन. तर त्यावेळी त्यांनी मग त्यांचे भाऊ होते ते नाही एकदा आपण त्यांचा सल्ला घेऊ, आणि मग सल्ला घेतल्यानंतर जर आवश्यकतेने जर सांगितलं करा ऑपरेशन तर आपण करू, नाही तर ऑपरेशन करायची गरज नाही. मग त्यांनी आलं तर त्याला 10 दिवसाची ट्रीटमेंट सांगितली, त्यांनी ती परफेक्ट केली. आता त्या माणसाला 6 वर्ष झाले, अजूनही गोळी नाही, कुठली काहीही नाही, ऑपरेशन नाही, काहीच नाही, आणि एकदम जोरात चालतो. फक्त जी आपण जी दिनचर्या सांगितली तो फॉलो करतो, बस काहीच नाही, कुठल्याही गोळ्या औषध नाही. आणि तो आता स्वतः म्हणतो मी 100 वर्ष जगणार आहे पूर्ण. बरोबर, एवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये एकदम. की आता मी, आणि तो पुन्हा फॉलो करतो, मध्ये मध्ये कार्यक्रमाला येतात आणि पुन्हा एनर्जी होऊन जातात आणि पुन्हा एकदम टकाटक आहे. ॲसिडिटी होते चहामुळे, आणखीन शुगर सुद्धा, चहामध्ये साखर असते त्याच्यामुळे शुगर वाढते. तर चहा सोडण्यासाठी पण इथे काही मदत होऊ शकते का? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. चहा ॲक्च्युली जर चहा 25 वर्ष वय ज्यांचं झालेलं आहे त्यांच्या म्हणजे 25च्या वर्षवाल्याच्या वर त्यांनी जर चहा आणि नाश्ता जर सोडला तर आपल्या भारतात जेवढे दवाखाने ते अर्धे कमी होतील, म्हणजे गर्दी जी आहे ती अर्धी कमी होईल फक्त चहा आणि नाश्ता सोडला तर. चहामध्ये काय का वेगवेगळ्या प्रकारचे विष आहे, टॅनिनसारखे विष आहे, आणखी जे शरीराला अनावश्यक घटक आहे त्याच्यामध्ये असल्यामुळं चहा आवश्यक नाही आहे. आणि प्रत्येकानं हा पहिला विचार केला पाहिजे का मला खाण्यासाठी पिण्यासाठी जगायचं आहे का जगायसाठी मला खाणं पिणं करायचं आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर मग त्याच्यानुसार जर बघितलं तर चहा त्याच्यामध्ये येत नाही. मग आपलं सगळ्याची जी सुरुवात आहे ती सगळी आपली ज्यूसनं झाली पाहिजे. कारण निसर्गानं ज्यावेळेस माणसाला इथं जन्माला घातलं त्यावेळेस सगळ्यात पहिलं काय सांगितलं का ही वनस्पती आपल्या माणसाच्या उपयोगासाठी दिलेली आहे. आणि म्हणून वनस्पती जर तुम्ही लावली, समजा एखादं बीजाचं रोपण केलं तर त्यावर पहिलं काय येतं, पाणी येतं. तर पहिलं पाणी येतं म्हणून आपल्या शरीराला आवश्यक काय, जर पाण्याचा जो ज्यूस आहे तो सगळ्यात अगोदर आवश्यक आहे. आणि तो क्लोरोफिलयुक्त ज्यूस, हिरवा ज्यूस म्हणजे क्लोरोफिल आहे आणि तो सफाईचं काम खूप छान करतो. म्हणून सगळ्यात अगोदर क्लोरोफिलयुक्त ज्यूस घेतलं पाहिजे. चहा वगैरे नाश्ताच्या ऐवजी एक साधारणतः 10-11 वाजता तुम्ही असं ज्यूस घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर 2 तासांना अमृत आहार नंतर तुम्ही जर खूपच भूक लागली तर नाश्ता. काय घेऊ शकतो अमृत आहारामध्ये? तुम्ही मोड आलेले कडधान्य, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या किसून चिरून टाकून तर थोडे मनुके वगैरे पण टाकू शकतात. आणि एकदम बेस्टपैकी तयार बनवून त्याच्याबरोबर एक चटणी बनवायची आणि ती चटणी त्याच्यावर टाकून, हिरवी चटणी जसं पालक, पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर याची चटणी बनवायची. त्याच्यात थोडं दही, बनवताना दही वगैरे टाकायचं, चाट मसाला, टेस्टी करायचं, खूप आनंदानं खायचं. हा जो मार्ग आहे हा सुखाचा मार्ग आहे. पण आपण काय करतो, सुखाचा मार्ग सोडून दुःखामध्ये जातो. म्हणून त्याच्यातून आपल्याला बाहेर काढून प्रत्येकाला आपल्याला याच्यात आणायचं आहे. प्रत्येकानं जर हे जर पाळलं तर त्याच्या जीवनात आनंद आहे. आणि तो 100 वर्ष काय त्याच्यापेक्षा जास्त जीवन जगू शकतो आनंदानं. कारण हा मृत्यूलोक आहे. इथं ह्या मृत्यूलोकामध्ये जो आला तो जाणारच आहे. परंतु आपल्याला रडत कणत गोळ्या खात असं नाही जायचं. आपल्याला हसं जायचं. जसं झाडाचं पिकलं पान जसं गळून पडतं तसं हसं जायचं. आपल्याला आपलं कळणार का आता मी आता 4 दिवसात जाणार, 2 दिवसात जाणार, हे आपल्याला ज्यावेळेस स्थिती येईल त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिक कळणार. जर ह्या मार्गात असले तर हा आध्यात्मिक मार्ग आहे. सायन्स आणि अध्यात्म दोन्हीची सांगड घालून याच्यात अंधश्रद्धा बिलकुल नाही. आणि या पद्धतीनं आपण जर जीवन जगलो
तर मला नाही वाटत का आणखीन दुसरं काही ट्रीटमेंट घ्यावं लागेल. आजकाल कसं हार्ट अटॅक येतात हे प्रमाण याच्यामध्येच वाढलेलं आहे ना, का ह्यांची दिनचर्या चुकीची. आणि प्रत्येक जणाला जर आपण म्हटलं, आता माझा जो अनुभव आहे की मी सांगतो, आता जसं सरांना सांगितलं का अरे सर तुम्ही हे 10 दिवसाचा प्रोग्राम करून घ्या, पण नाही मला काही नाही झालं म्हणतात. ते म्हणजे मला काही झालेलं ते, पण शरीर असंतुलन आहे ना, वजन वाढलेलं आहे. अजून जरी वजनही जरी बरोबर असेल तरी दिवसभराच्या सवयी या चुकीच्या सवयी चालू आहे. आणि सवयी चुकीच्या चालू असल्यामुळे शरीरामध्ये ब्लॉक तयार होतात. ते काही एक दिवसाची गोष्ट नाही आहे, ती साधारणपणे 3 ते 5 वर्ष अगोदर आपल्या शरीरामध्ये सुरुवात होती. आणि ती सुरुवात झाली तर मग अजून आता लेअर तयार होतो जातो, त्याच्यात त्या लेअरची जाडी वाढत चालते. आणि त्या जाडीतून एक दिवस असं होतं रक्त जाईन असं होतं. आणि मग जी व्हेन्स आहे ती ब्लॉक होते. ब्लॉक झाली का मग डॉक्टर सांगतात तुम्हाला आता याचे स्प्रिंग टाकावं लागेल, तुम्हाला याचं ऑपरेशन करावं लागेल किंवा बायपास करावं लागेल, या पद्धतीने सांगतात. पुन्हा रक्त कोलेस्ट्रॉल वाढून जातं, रक्त पातळ व्हायची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर लोड येतो, मग ते होत नाही. मग हे सगळं करण्यासाठी हा जर शरीरशुद्धी प्रोग्राम केला तर आम्ही गॅरंटी देतो, ज्यावेळी तुम्ही 10 दिवसात शरीरशुद्धी करता तर तुम्हाला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही, याची गॅरंटी देतो आम्ही. कारण आम्ही ब्लड सर्क्युलेशन पुन्हा शरीराअंतर्गत जे काही टॉक्सिन्स आलेले ते पूर्ण निष्कासन करतो 10 दिवसामध्ये. आणि ज्यावेळेस निष्कासन होतं तर ऑटोमॅटिक माणूस चांगला होऊन जातो. म्हणजे निरोगी राहणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. परंतु आपण आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी किंवा आपल्या आवडीसाठी आपल्या इच्छेनं त्यासाठी आपण वाटण त्या पद्धतीने करतो आणि त्याचे परिणाम आपण बघतो. म्हणून इथं लॉ आहे, क्रियाप्रतिक्रिया लॉ आहे. तर तुम्ही जर क्रिया बदलल्या तर ऑटोमॅटिक प्रतिक्रिया पण बदलणार. आपल्या खानपानावर पण थोडं कंट्रोल, जसं बाहेरचं जास्त आपल्याला आवडते, स्पायसी आवडते, तिखट मसालेदार, पाणीपुरी आवडते, भेळ आवडते. नाही, हे खाऊच नाही असं मी म्हणणार नाही, याच्यामध्ये वेळ आहे. तो काय होतं आहे, पाणीपुरी पाणीपुरी खाऊच नका असं नाही. तुम्ही जर आमच्या त्या शिबिरामध्ये आले तर आम्ही पाणीपुरी पण खाऊ घालतो. हां, त्याचा काही विषय नाही. परंतु त्याची वेळ आहे आणि त्या वेळेला किती कशा पद्धतीनं करायची त्याला महत्त्व आहे. तर ते शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी शिबिरं असतात, त्या शिबिरामध्ये येणं आवश्यक आहे. आपल्या भारतीय संस्कारामध्ये किंवा ऋषी परंपरेमध्ये 2 नवरात्र येतात. एक नवरात्र वर्षाच्या प्रथमच येतं, ते म्हणजे गुढीपाडवा, ते रामनवमी. आणि दुसरं नवरात्र येतं ते आश्विन शुद्ध प्रतिपदा, ते विजयादशमी. म्हणजे दसऱ्याच्या वेळेस ते एक नवरात्र आणि हे विजयादशमीचं आपलं नवरात्र, रामनवमीचं नवरात्र, असे 2 नवरात्र येतात. आणि याच्यामध्ये आणखीन 3 दिवसाचे पण नवरात्र येतात. एक 6 दिवसाचं नवरात्र येतं, जे ज्याला चंपाषष्ठी म्हणतात, ते 6 दिवसाचं असतं. तर ते पण प्रतिपदेपासून 6 दिवस उपवास करतात. परंतु सर्वसाधारण आता जर आपण बघितलं या उपवासाबद्दल तर आपले जे हिंदू लोक आहेत ते उपवास केल्यानंतर आजारी पडतात. आणि मुस्लिम लोक जे रोजा पकडतात ते 1 महिन्याचा उपवास झाला का आजारी पडतात. कारण काय असलं पाहिजे, तर ते युक्तियुक्त होत नाही. जे आवश्यक त्या पद्धतीनं जे करायला जायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही, म्हणून दोन्ही पण आजारी पडतात. परंतु जे योग्य करतात त्यांना आजारी हे संभवत नाही. तर याच्यामध्ये काय का हा उपवास ह्याच वेळेला का सांगितला, तर याचं महत्त्व असं आहे की ज्यावेळेस आता हा गुढीपाड्यापासून रामनवमीचा उपवास आहे, तर हा आता हिवाळा संपतो आहे आणि उन्हाळा लागतो आहे, म्हणजे ऋतू चेंजच्या वेळेस आला. आणि ज्यावेळेस विजयादशमीचा जो नवरात्र येतं त्यावेळेस काय होतं, तर पावसाळा संपवतो आणि हिवाळा लागतो, म्हणजे ऋतू चेंजच्या वेळेस. मग आपल्या ऋषीमुनींनी त्यावेळेस, म्हणजे ज्यावेळेस त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे 2-5 हजार वर्षापूर्वी, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे का हे ऋतू चेंजच्या वेळेस येतं. म्हणजे आपलं शरीर हे ह्या पूर्ण सृष्टीचं प्रतिकात्मक रूप असल्यामुळं ह्या सृष्टीमध्ये जे काही बदल होतात ह्या बदलाचाही परिणाम आपल्या शरीरावर होतात. म्हणून या काळामध्ये विश्रांती घ्या, म्हणून हे नवरात्र दिलेले आहे. मग ही विश्रांती कशानं, एकतर खाण्याची विश्रांती पाहिजे, कामाची विश्रांती पाहिजे, बौद्धिक विश्रांती पाहिजे. सगळ्या दृष्टिकोनातून शारीरिक जर विश्रांती आपण जर घेतली तर आपल्याला हे 9 दिवस विश्रांतीचे होतात. आणि ह्या विश्रांतीनंतर मग आपले पुढचे जे 6 महिने हे एकदम आपले आरोग्य संपन्न जातात. कुठलंही काम करा,
त्याला कुठल्याही प्रकारचं समस्या येणार नाही. परंतु हे दर 6 महिन्याला त्याला आपण शरीरशुद्धी पण म्हणतो. ज्या लोकांना या दिवसात जमत नाही आपण त्यांची वेगळी शरीरशुद्धी पण करून घेतो. परंतु हे उपवास करणं खूप गरजेचं आहे. दर 6 महिन्यातून एकदा 9 दिवसाचे उपवास झालेच पाहिजे. परत दुसरी आपण एकादशी दर 15 दिवसाला येते. आपण काही जण दर 8 दिवसातून एक वार धरतात, ते पण ठीक आहे, हे पण गरजेचं आहे. आठवड्यातला एक उपवास पाहिजे, 15 दिवसाचा एक उपवास पाहिजे, 3 महिन्याचा 3 दिवसाचा उपवास पाहिजे आणि 6 महिन्यातला हे नवरात्र पाहिजे. अशा पद्धतीची आपली उपवासाची काय झालेली आहे, ही स्थिती झालेली आहे. आणि या पद्धतीने जर आपण उपवास केले तर आपलं शरीर ऑटोमॅटिक डिटॉक्सिफिकेशन होईल. कारण आपण काही लग्न कार्य असतात, काही इकडं प्रवास असतो, त्याच्यामध्ये आपलं खानपान काही उलटपालट होतं, तर मग ह्या उपवासामध्ये त्या जे काही टॉक्झिन्स आपल्या शरीरात साचलेले आहे त्याचं निष्कासन होऊन जातं. आणि त्या पद्धतीनं आपण हे उपवास जर केले तर खरोखर आपल्याला सुदृढता प्राप्त होते. म्हणूनसाठी नवरात्र, आता रामनवमीचं नवरात्र आलेलं आहे किंवा ज्यावेळेस विजयादशमीचं नवरात्र त्यावेळेस आपण लक्षपूर्वक ह्या नवरात्रामध्ये 10 दिवसाचा 8 दिवसाचा जो काही नवरात्र असेल त्या पद्धतीचा आपण उपवास केलाच पाहिजे आणि त्याच्या युक्तियुक्त केला पाहिजे. नाहीतर मग उपवास करायचं साबुदाणा भगरण हे काय ते काय, त्याला उपवास नाही म्हणत. फक्त अन्न वर्ज्य करणं किंवा अन्नाचा बदल करणं म्हणजे उपवास नव्हे, तर आपले पूर्णपणे शरीराची शुद्धी झाली पाहिजे, आत्मशुद्धी झाली पाहिजे, आपलं जी बोलायची वाणीची शुद्धी झाली पाहिजे. अशा प्रकारच्या शुद्धी ज्यावेळेस तुम्ही कुठंतरी गायडन्समध्ये मार्गदर्शनाखाली एखाद्या गुरुजींच्या किंवा कुठं पण जिथं तुम्हाला इथं सत्संग मिळेल, चांगलं ज्ञान मिळेल, तिथं जाऊन तुम्ही जर केलं तर बेस्ट होईल. उपवास म्हणजे उसळ, साबुदाणा वडा तो उपवासच नाही, तो उपवासाचे फक्त तर अन्न चेंज म्हणता येईल त्याला. आणि उपवास करायचा त्याला अन्न चेंज म्हणता येईल, त्याला उपवास नाही म्हणू शकत. पण तो युक्तियुक्त उपवास म्हणजे हा काय का, याच्यामध्ये आपण मधलिंबू पाण्यावर उपवास करतो. दुसरी गोष्ट, ज्यांना मधलिंबू पाण्यावर सहन होत नाही त्यांना आपण फळं देतो किंवा ज्यूस देतो किंवा काही भाज्या शिजवून देतो. कारण आपलं शरीर अल्कलाईन आहे, तर आपण अल्कलाईनच्या पद्धतीने जर आपण अल्कलाईन घेतलं तर ते शुद्धीकरणाला खूप मदत करतं. म्हणूनसाठी युक्तियुक्त उपवासामध्ये कोणालाही 15 वर्षाच्या वरच्याला कोणालाही उपवास करता येतो. ॲक्च्युली मुलांना पण करता येतो, पण त्यांनी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन कशा पद्धतीने करायचं हे जर विचारलं तर आपण त्यांना सांगू शकतो. म्हणजे उपवास सगळेजण धरू शकतात आणि तो उपवास केलाच पाहिजे. जर केला उपवास तर आपल्याला कुठल्याही पुढे 6 महिने कुठल्याही आदिवादी होऊ शकत नाही, शरीर डिटॉक्स होते, डिटॉक्स होतं.